या मागच्या आपल्या विद्यमान आमदारांनी। यावेळेस विजय चौकार तुम्ही मारताय का कायमचं बेकार होताय? शिंदेपूल ते कोंडवगेट अशी भव्य दिव्य विजय रॅली या ठिकाणी आणि विरोधात उभा राहिले। काय वाटून केलं तर कोणास ठाव। खडकवासला विधानसभा शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या सचिन दोडके यांची शिवने उत्तमनगर भागात मोठ्या उत्साहात विजयी संकल्प यात्रा काढण्यात आली। विशेष म्हणजे या यात्रेत शिवनेपासून ते थेट कोंडवे जावडेच्या 10 नंबर गेटपर्यंत दोडके यांना कार्यकर्त्यांनी आलटून पालटून खांद्यावर उचलून घेतल्याचं पाहायला मिळालंय। त्यात सचिन दोडके यांचे बंधू असलेल्या संजय दोडके यांना देखील कार्यकर्त्यांनी उचलून घेतल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला। त्यामुळे जेसीबी मधून झालेली फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, डीजेच्या ठेक्यात या भागात निघालेली दोडके यांची ही विजयी संकल्प पदयात्रा न भूतो न भविष्यती अशा असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या। आम आदमी पार्टी फक्त खडकवासल्यातच सहभागी असं नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे किंवा काँग्रेसचे उमेदवार आहे, सर्वांच्या खांद्याला खांदा लावून सर्वजण प्रचार करत आहेत। कारण की गेले तुम्ही बघितलं असेल गेले 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची तोडाफोडी या महायुती सरकारने केली आहे। खरं तर मतदारसंघातल्या ज्या समस्या आहेत त्या एकंदरीत काय मेन मुद्दे सांगतो तुम्हाला, त्या अख्ख्या महाराष्ट्रातच मुद्दे आहेत। खरं तर काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी रोडचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी शाळेंचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी आरोग्य सुविधेचे प्रश्न आहेत। आता आपल्या खडकवासल्यात बघितलं तर लाईगुडे जो दवाखाना सरकारी दवाखाना होता त्या दवाखान्याचं खासगीकरण केलं। इथं माळवाडीमध्ये 12% हॉस्पिटल ते पाडून तिथं एक मोठं हॉस्पिटल करणार, ते पण खासगीकरण करणारच आहे। त्या खडकवासला विधानसभेमध्ये एक बस डेपो नाहीये, रस्त्यांची अवस्था कशी आहे, ग्रामीण भागामध्ये बेरोजगारांचे प्रमाण खूप मोठं आहे। आतापर्यंत सरकारी सुविधाच त्या ठिकाणी पोहोचवलेल्या नाहीयेत या मागच्या आपल्या विद्यमान आमदारांनी। आपण आता खडकवासला 211 मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहोत आणि प्रचाराच्या सुरुवातीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष हा एकमेकांच्या भावासारखा खांद्याला खांदा लावून काम करत आहे। आमचा उमेदवार हा आम्हाला आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे, तुमचा उमेदवार हा सचिन दोडके नसून उमेदवार स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत। आमचं फक्त पक्ष चिन्ह हे वेगळं आहे की इथं आम्हाला तुतारीवरती लढायचं आहे। उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि प्रचाराच्या यंत्रणेच्या सुरुवातीपासूनच शिवसेना ह्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकदम आघाडीचा प्रमुख उमेदवाराला मदत करण्यासाठी सज्ज आहे। मी फक्त एवढंच सांगतो आता की ज्या आत्मविश्वासाने माजी आमदार भीमराव अण्णा तापकीर म्हणत होते की आम्ही यावेळेस विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज आहोत, तर अण्णा तुम्हाला सांगतो की शिवसैनिक आज ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तुतारी सोबत आहे आणि निश्चितच यावेळेस विजयी चौकार तुम्ही मारताय का कायमचं बेकार होताय हे खरंच पाहण्याची ही शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आज ओपन चॅलेंज आहे। आज या ठिकाणी खडकवासला मतदारसंघामध्ये शिवने उत्तमनगर कोंडवे कोपरे शिंदेपूल ते कोंडवगेट अशी भव्य दिव्य विजय रॅली या ठिकाणी सचिन दोडके अनुक्रमांक 1 ते महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या समर्थनार्थ निघाली। यामध्ये आपण पाहू शकता की हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उमेदवाराला प्रतिसाद देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते। आज जर पाहिलं तर या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारने ज्याप्रमाणे महागाईमध्ये वाढ केलेली आहे, बेरोजगारीमध्ये वाढ केलेली आहे, जातीमध्ये तेढ निर्माण केलेला आहे, त्या तेढच्या विरोधात या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी समर्थन देण्याचे, रस्त्यावर उतरून समर्थन देण्याचे कार्य या ठिकाणी केलेलं आहे। तर मला असं वाटतंय की मलाच नाही तर संपूर्ण जनतेला पण असं वाटतंय की यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 100% येणार आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी सर्व नागरिकांना, युवकांना, महिलांना, व्यापाऱ्यांना तसेच या ठिकाणचे जे मेंढपाळ बांधव आहेत त्यांना, तसेच दीन दलित शोषित पीडित वंचित, तसेच महायुतीच्या सरकारमध्ये जे लोक बेरोजगार झालेले आहेत, ज्या लोकांच्या GSTमुळे अडचणी झालेल्या आहेत, ज्या व्यापाऱ्यांना आपला व्यापार गमवावा लागलेला आहे, जातीमध्ये जर तेढ झालेला आहे तो तेढ घालवण्यासाठी या ठिकाणी मी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना सचिन दोडके जे आहेत महाविकास
असे आवाहन करतो. आय काँग्रेस यांच्या खून आहेत, हाताचा पंजा, समतेची विचार घेऊन घेणारी मशाल आणि मंगलवाद्याची तुतारी करून आमचा दिलेला उमेदवार आमच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन शिवाजीराव दोडके यांना बहुमताने निवडून आणणार. आमची वारजेची रॅली तसेच रामनगरची रॅली आणि आज ही उत्तम शिंदेपूल ते कोंडवे धावडे या भागातलं वातावरण सगळं तुतारीचं वातावरण सगळं दुमदुमून गेलेले आहे. सचिन दोडक्यांचा आवाजच चाललेला आहे आणि मागच्या वेळेस नसाडता विजय झाला आहे, परंतु आता यांनी अपघाती यांनी त्याला अशा पद्धतीने ज्याला सचिन दोडक्यांनी 2 वेळा नगरसेवक केलं तेच त्यांच्या विरोधात गेले आणि विरोधात उभा राहिले. काय वाटून केलं तर कुणास ठाऊक. प्रत्येकाने आता आमचं सगळ्यांचं ठरलंय आणि वातावरण सगळं फिरलंय. महाराष्ट्रामध्ये तुतारी, मशाल आणि हाताचा पंजा हा बहुमताने निवडून येणार, यात का काही नाही.